डहाणूमधील चरणी गावात एक लहान बाळ एका वेगळ्या आणि विचित्र अशा आजाराने त्रस्त आहे। 13 दिवसांचं हे बाळ आहे। 7व्या महिन्यात जन्मलेल्या या बाळाचं वजन फक्त 800 ग्रॅम आहे। त्याची उंची अर्धा फूट आहे। शिवाय या बाळाला जन्म देणाऱ्या आईनं या बाळाला जवळ घेतलेलं नाही। दूध पाजायला सुद्धा या आईनं नकार दिलाय। बाळाचे आजोबा हे जन्मापासूनच त्याला बकरीचं दूध देऊन बाळाचं संगोपन करतात। झी 24 तासनं याबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर मुंबईतल्या वाडिया हॉस्पिटलनं मदतीचा हात पुढे केलाय। वाडिया हॉस्पिटलनं बाळावर मोफत उपचार सुरू केलेत। हॉस्पिटलनं एक स्पेशल ॲम्ब्युलन्स पाठवून त्या बाळाला मुंबईत हलवलंय। बाळ त्याच्या आजोबांसह वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल झालाय। आता त्याच्यावर विविध चाचण्या करण्यात येणार आहेत। त्याला नेमका कोणता आजार झालाय याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातील। बाळ हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तिथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। पालघरमधील त्या बच्चूला अखेर वाडिया हॉस्पिटलमध्ये आणले जात आहे। आपण जे पाहू शकता की ही जे 108 नंबरची जी ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्समधून पालघर या ठिकाणाहून ते जे छोटंसं बाळ आहे, जे 13 दिवसांचं बाळ आहे, जे विचित्र परिस्थितीमध्ये जन्मलेलं आहे, त्याला या ठिकाणी वाडिया हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे। सकाळी झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर जे वाडिया हॉस्पिटल जे आहे ते वाडिया हॉस्पिटलनं त्याला मदत करण्याचं ठरवलं होतं। संपूर्ण उपचार जे उपचार जे आहेत ते वाडिया हॉस्पिटल या ठिकाणी करत आहे। जवळपास सुमारे 6 वाजता जी ही ॲम्ब्युलन्स जी आहे ती पालघर येथून निघाली होती। त्यानंतर त्याचे आजोबा जे आहेत ते त्याला आजोबा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि एकंदरीत सर्व जे याचा स्टाफ आहे, वाडिया हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे तो सकाळपासून या ठिकाणी त्या बच्चूचं जे आहे ते वाट पाहत होती। ज्या सर्व डॉक्टरची टीम आहे ती सर्व सज्ज करण्यात आली होती या ठिकाणी। त्यामुळं एकंदरीतच आपण पाहू शकतो की हे जे छोटंसं बाळ आहे अगदी एकदम जे 700 ते 800 ग्रॅम वजनाचं आहे। त्याची आई देखील याच्यासोबत नाही आहे, परंतु या संपूर्ण या प्रवास करून जवळपास 100 ते 125 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो या ॲम्ब्युलन्समधून करण्यात आलेला आहे। त्यानंतर हे जे बाळ जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी आणल्यानंतर त्याच्यावर जे पूर्ण जे उपचार आहेत ते या ठिकाणी केले जातील। पहिल्यांदा याचे सर्व टेस्ट जे आहेत त्या टेस्ट केल्या जाणार आहेत आणि त्यानंतर नेमके कोणते उपचार करायचे ते या संदर्भात जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी घेतला जाणार आहे। त्यामुळं की त्याची जी परिस्थिती होती ती परिस्थिती आणखी सुधारणा या ठिकाणी होऊ शकते। आपण या ठिकाणी हे जे बाळ आहे ते म्हणजे जरी 13 दिवसांचं बाळ असलं तरी ते दिसण्यास म्हणजे वृद्ध असल्यासारखं दिसतं आणि त्यावरच उपचार करण्यासाठी जे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि या सर्व जो उपचार जो आहे तो उपचार या ठिकाणी केला जाणार आहे। तर आपल्यासोबत ज्या वाडिया हॉस्पिटलच्या ज्या CEO आहेत डॉक्टर मिनी बोधनवाला ते आपल्यासोबत आहेत। मॅडम काय सांगाल की या ठिकाणी आता जे बाळ आहे ते बाळ आणण्यात आलेलं आहे, तर काय सांगाल तुम्ही या ठिकाणी? ये सिंड्रोमिक एक एनोमली है और हमें देखना है पूरे टेस्ट करने के बाद कि ये क्या है बच्चे को। पूरे टेस्ट अभी चालू हो जाएंगे, उसके बाद हमें पता चलेगा, कैरियर टाइपिंग और वो सब होगा। पहला ही बार हमने देखा है बच्चे को। बहुत छोटे हैं, साइज़ में भी बहुत कम है, कमज़ोर हैं। एक प्रॉब्लम है कि वेट कम है और पहले जन्म से पहले प्रीमेच्योर हो गए हैं। दूसरी प्रॉब्लम ये है कि फेशियल डिस्मॉर्फिज्म है। इसका मतलब है कि एबनॉर्मल फेस है, हेयर नहीं है, आईलैश नहीं है, आईब्राउज नहीं है। तो बहुत से सिंड्रोम्स हैं जो कि इस तरह का प्रॉब्लम कर सकते हैं। उसके लिए हमको ब्लड टेस्ट, एक्सरेज, यूरिन टेस्ट ये सब करके हम फाइनल उस पर आएंगे। लेकिन अभी हमारा प्राइमरी एम है बेबी को स्टेबलाइज करना, फीड शुरू करना, टेम्परेचर मेंटेन करना, ब्लड प्रेशर वगैरह नॉर्मल करना, तभी हमें जाके उसको NICU में स्टेबलाइज करेंगे। थँक्यू। तर या पद्धतीने पहिल्यांदा त्याला जो प्राथमिक उपचार आहेत ते केले जातील आणि त्यानंतर जे इतर टेस्ट आहेत त्या इतर टेस्टच्या माध्यमातून त्याची परिस्थिती जी आहे ते कोणते उपचार करणं गरजेचं आहे ते पाहिले जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।